नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बन डोसा करतोय। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। मी हे बघा, 1 वाटी रवा घेतलाय, थोडंसं गाजर घेतले कापून, 1 टोमॅटो, थोडीशी ढोबळी, 1 ढोबळी घेतली, थोडेसे मक्याचे दाणे, थोडा 1 कांदा घेतलाय छोटासा, कढीपत्ता, आणि आपल्याला आलं, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं, 10-12 पाकळ्या लसणाच्या, आणि थोडंसं मीठ घेतलंय, ओवा, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर लागल, आणि थोडे काही मसाले आपल्याला, हिंग, हे जिरं लागल। तर आता आपण हे अगोदर याचा ठेचा करून घेऊ, हा रवा, आणि 2 चमचे मी दही टाकते। तर आता आपण रवा पातेल्यात टाकू, याला याच्यात खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचं। का आलं लसणाचा ठेचा आहे, आपण याच्यात टाकू, आणि थोडीशी कोथिंबीर लागेल। तर हे चिली फ्लेक्स टाकते, थोडासा ओवा हातावर असा करून टाकायचा, टाकायचा, आणि आपण या सर्व भाज्या, कांदा, मक्याचे दाणे, गाजर, कढीपत्ता, ढोबळी, टोमॅटो सगळं याच्यात मिक्स करायचं। मी 2 चमचे दही टाकते, आपण आता चवीपुरतं मीठ टाकू, थोडीशी हळद टाकायची, पाव चमचा हळद, थोडीशी लाल तिखट, आणि जिरं टाकायचं, थोडासा हिंग टाकायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य। नंतर कोथिंबीर टाकायची, पाणी टाकते, आणि आपण आता मिक्स करून घेऊ, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिटं आपण असं भिजत ठेवू, मग नंतर या भाज्यांचं पण पाणी सुटतं, लहान मुलं पण आवडीने खातात, हा मोठ्यांना पण नाश्ता होतो, लहान मुलं पण खातात, डब्यावर पण देता येतं। हे का असं मिक्स करू आपण, पाहिजे तर एखादा चमचा चण्याचं पीठ टाकलं तरी चालेल। हे का आता आपण असं 10 मिनिटं भिजत ठेवू, पाणी सुटलं का मग त्याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं, आपण झाकण ठेवून 10 मिनिटं त्याला भिजून देऊ। रवा भिजला पाहिजे चांगला, रवा तसं पाहिजे। तर आता आपण कढई तापायला ठेवली, मी थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं, का मी चमचाभर तूप टाकते, थोडंसे त्याच्यात तीळ टाकायचे, तेल चांगलं तापून द्यायचं, बारीकच गॅस करायचा, आणि आता आपण असं हे मिश्रण असं सोडायचं, जाडच ठेवायचं, आणि वरून झाकण ठेवू, आणि 5 मिनिट त्याला वाफ काढून घेऊ। फोडणीच्या भांड्यात पण बनवून दाखवते, थोडंसं तूप टाकते, थोडेसे तीळ टाकायचे, आणि आपण हे पळीभर मिश्रण त्याच्यात सोडायचं, आणि झाकण ठेवून 5 मिनिट थोडंसं वरून पण तीळ टाकते, 5 मिनिट त्याची वाफ काढून घेऊ। एक बाजूने 5 मिनिट भाजलं का आता आपण सही करून पलटी करून घेऊ, पलटी करून घ्यायचा, आणि परत 5 मिनिट झाकण ठेवायचं, म्हणजे आतमध्ये चांगला शिजतो। फोडणीच्या भांड्यातला पण असा पलटी करून घेते, असं काढून घ्यायचा, पलटी करून घ्यायचा, परत थोडा वेळ चांगली वाफ काढायची, म्हणजे छान होतात।
बघा 5 मिनिट झाले. आता आपण पलटी करून घेऊ. भाजला का बघू. हे बघा आपलं चांगलं भाजलं आहे. आता आपण काढून घेऊ. दुसरा टाकायचा. थोडेसे तीळ टाकायचे आणि परत थोडंसं मिश्रण असं सोडायचं. बारीक गॅसवरच भाजायचं. परत मी थोडंसं तीळ टाकते आणि आता आपण झाकण ठेवू. तर आपण इकडचा बघू कढईतला. किती सुंदर भाजलाय. आपण काढून घेऊ. परत थोडंसं तूप टाकायचं. तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. थोडीशी मी तीळ टाकते. आपण हे मिश्रण पण यामध्ये होतो. तव्यावर कशात पण येतात करता. तीळ टाकायची वरून आणि परत 5 मिनिट वाफ काढून घेऊ. पण इकडचा पलटी करून घेऊ. दोन्ही बाजूनी छान होतात. मग आता परत आपण याला 2 मिनिट शिजून देऊ एका बाजूनी. का थोडासा भाजला का परत एका बाजूने आता पलटी करून घेऊ आणि चांगला शेकून देऊ दुसऱ्या बाजूनी पण. आपला आता हा पण भाजला. आपण काढून घेऊ. सगळे आपले झाले. काय हे फोडणीच्या भांड्यातले आहेत आणि हे आम्ही कढईत केले. तव्यात पण येतात करता. तुम्हाला चटणी बरोबर, खोबऱ्याची चटणी केली, चटणी बरोबर, सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात आणि भाज्या असल्यामुळं मुलांना पण पौष्टिक आहे. डब्याला पण देता येतात. जर आवडले तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर पण करा. बाय बाय.